नमस्कार. रोटरी क्लब ऑफ दौंडच्या या ऑडिओ व्हिडिओ बुलेटिनमध्ये मी संपादक एन अर्चना मिसाळ, सहसंपादक एन सुषमा इंगळे यांच्यासोबत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ दौंडचे अध्यक्ष रोटेरियन दीपक शासन. आज जुलै 2025 या महिन्यामध्ये जे आमचे वेगवेगळे उपक्रम प्रोजेक्ट झाले त्याबद्दल मी आज सांगणार आहे. जुलै महिना 2025 हा जो आहे मॅटर्नल अँड चाइल्ड केअर मंथ म्हणून साजरा केला जातो आणि या महिन्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट ऑफ द मंथ म्हणून बेबी शावर आणि ओटी भरणचा कार्यक्रम देऊळगाव राजे जो आमचा हॅपी विलेज म्हणून आहे इथे साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये 60हून अधिक गरोदर माता भगिनींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये मुख्यतः पौष्टिक अन्न आणि त्याच्याच संगतीने मेडिसिन्स आणि चेकअप्स कसे करावे या गोष्टीबद्दलची माहिती प्रायमरी हेल्थ सेंटरचे डॉक्टर अल्लमवार सर यांनी त्यावेळेस आम्हाला दिली. तसेच या कार्यक्रमाला बीडीओ आणि तालुका मेडिकल ऑफिसर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचं जे संयोजन होतं ते रोटरी आमिर शेख यांच्या संकल्पनेत आलो आणि या कार्यक्रमाचं 60हून अधिक महिलांनी लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमामध्येच आम्हाला सौ शीला अमित राऊत या ज्या गरीब भगिनी आहेत यांना रोटरी क्लब ऑफ दौंडने दत्तक घेतलं आणि त्यांचा पूर्ण गरोदरपणातला खर्च आणि डिलिव्हरीपर्यंतचा खर्च रोटरी क्लब पूर्णतः उचलणार आहे. असा हा सुंदर प्रोजेक्ट आम्ही केला. त्याच व्यतिरिक्त या प्रोजेक्टच्या अंतर्गत वेगवेगळ्या मॅटर्निटी होम्स आणि PHC मध्ये आम्ही स्तनपानाचं महत्त्व याच्याबद्दल डिस्प्ले करणारे आम्ही बोर्ड्स लावले. तसंच या महिन्यामध्ये 1 तारखेला डॉक्टर्स डे CA निमित्त आम्ही गावामध्ये हेल्थ अवेअरनेस रॅली घेतली. डॉक्टर्स डे CA फेलिसिटेशन झालं. मुलांसाठी करिअर गायडन्स शिबिर घेतली. 10वी-12वीच्या मुलांचा गुणगौरव समारंभ केला. टीचर्स आणि नॉन टीचिंग स्टाफसाठी पण गुणगौरव समारंभ घेतला. युथ डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजसाठी सुश्रुषा नर्सिंग स्कूल आणि आशा वर्कर्ससाठी आम्ही अस्मिता किट्स डिस्ट्रीब्यूट केले. तसेच त्यांना मॅटर्नल चाइल्ड केअरच्या अंतर्गत डॉक्टर शोभाराव जे डिस्ट्रिक्टहून आल्या होत्या त्यांच्याद्वारे त्यांचं मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच त्याप्रमाणे कारगिल युद्धगाथा, हरिपाठ, प्रवचन असे वेगवेगळे कल्चरल इव्हेंट्स पण करण्यात आले. डिसीज प्रिव्हेन्शनच्या अंतर्गत डिवर्मिंगचे कॅम्प घेण्यात आले आणि सिनर्जीमध्ये आम्ही डिस्ट्रिक्ट बरोबर मोगरा फुल्ला हा सिनर्जी प्रोजेक्ट कार्यक्रम कल्चरल अरेंज करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो. आणि या व्यतिरिक्त इंटरनॅशनल सर्व्हिसच्या ॲव्हेन्यू अंतर्गत रोटरी क्लब ऑफ सनीवेल अमेरिकाचे प्रेसिडेंट ऋतावरी शर्मा यांची भेट पुणे येथे आम्ही केली आणि ते जॉईंट मीटिंग केली. आम्ही रोटरी क्लब ऑफ सनीवेल हे दौंड क्लबसाठी पार्टनर क्लब आहे. ग्लोबल ग्रँट आम्ही जो केला 116 टॉयलेट बांधण्याचा त्याच्यामध्ये पार्टनर क्लब आहेत. असे वेगवेगळ्या बेसिक एज्युकेशन लिटरसी, युथ डेव्हलपमेंट, पब्लिक इमेज, डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल अशा वेगवेगळ्या कल्चरल इव्हेंट्स अशा वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजमध्ये या जुलै महिन्यामध्ये आम्ही 16हून अधिक प्रोजेक्ट्स केलेले आहेत वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजच्या अंतर्गत. आणि याच्यामध्ये कम्युनिटी सर्व्हिस आणि बेनिफिशरीजला साधारणपणे 13,500हून जास्त बेनिफिशरीज याच्यामध्ये काउंट करण्यात आले. कारण या महिन्यामध्ये एक जो मोठा अजून एक प्रोजेक्ट केला आम्ही तो होता हेल्थ चेकअप कॅम्प्स जे वारकऱ्यांसाठी केला होता आणि ते पूर्णतः आम्ही फ्री केला होता. तर असे हे वेगवेगळे कार्यक्रम जुलै 2025 मध्ये राबवण्यात आले आणि यासाठी मी रोटरी क्लबचे सर्व मेंबर्स आणि BODचा आभार मानतो. धन्यवाद. ऑगस्ट महिना हा रोटरीमध्ये मेंबरशिप आणि न्यू क्लब डेव्हलपमेंटसाठी ओळखला जातो. त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट 311चे मेंबरशिप डायरेक्टर रोटेरियन विवेक दीक्षित सर आपल्याशी संवाद साधतात. फ्रेंड्स, Rotary is a members organization and not the service organization. त्यामुळे मेंबर्स ही खरी आपली वेल्थ आहे आणि चांगले मेंबर्स आले तर आपल्याला सगळ्याच कामांना त्यांची नक्कीच मदत होते. पण मला असं वाटतं की प्रत्येक मेंबर आलेला हा जर आपल्या ऑर्गनायझेशनचा अँबॅसेडर म्हणून काम करायला लागला तर त्याचा फायदा हा खूप जास्ती प्रमाणात असतो. कारण तो जनमानसापर्यंत आज आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव पोचवू शकतो आणि त्याच्यापासून मिळणारी जी मदत असेल ती खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि खऱ्या अर्थाने
सार्थक किंवा सस्टेनेबल ज्याला आपण म्हणतो अशी असेल. सो सर्वांनी आपण असा प्रयत्न केला पाहिजे की येणारा मेंबर हा आपल्या रोटरी ह्या ब्रँडची इमेज सामान्यांमध्ये, कम्युनिटीमध्ये उंचावेल, पोचवेल आणि त्याच्यातनं आपल्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होईल. सो आपल्या या सगळ्या कामासाठी मी मेंबरशिप डायरेक्टर विवेक दीक्षित आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. चांगलं काम करत राहूया आणि आपल्या ऑर्गनायझेशनचं नाव मोठं करूया. यावर्षी डिस्ट्रिक्टच्या मेंबरशिप टीममध्ये झोन 3च्या चेअरपर्सन म्हणून आमच्या क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सविता भोग या चेअरपर्सन म्हणून काम पाहणार आहेत. तर आता आपण पाहूया की त्या काय म्हणतात. झोन 3 मधील चेअरपर्सन म्हणून सर्व क्लबचा जेव्हा आढावा घेतला तर त्या आढाव्यामधून असं लक्षात आलं की रोटरी क्लब ऑफ दौंड हा मेंबरशिप ग्रोथमध्ये अग्रेसर आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे सर आणि मेंबरशिप डायरेक्टर विवेक दीक्षित यांचा यावर्षीचा असा मानस आहे की आपण रिटेन्शनवर जास्त भर द्यायला पाहिजे. त्यातही रोटरी RC दौंड हा अग्रेसरच आहे. यानंतर मेंबरशिप ड्राईव्ह घ्यायला सांगितलेले होते सोसायटीजमधून आणि इंटरॅक्ट क्लबला जे कोण पालक असतात म्हणजे जे ॲफ्लुएंट स्कूलचे इंटरॅक्ट क्लब्स असतात त्यांच्या पालकांसाठीच्या काही मीटिंग्स घ्यायच्या होत्या. त्याही मीटिंग्स घेऊन आपल्या क्लबची संख्या ही जवळजवळ 14ने म्हणजे 33% वाढ झालेली आहे. आणि अजूनही काही ड्राईव्ह घ्यायचे राहिलेले आहेत. गोकुळाष्टमी निमित्त काही ड्राईव्ह होतील तर त्या ड्राईव्हमध्ये सुद्धा काही मेंबरशिप वाढ होणार आहे. तर या वाढीसाठी मी दोघांचेही खूप कौतुक करते आणि अभिनंदन करते. तर या सर्व प्रयत्नांना यश मिळो आणि सभासद संख्या पूर्ण झोन 3ची व्यवस्थित वाढ होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि रोटरीच्या प्रत्येक कार्यक्रमांना हजर जर राहिलं नवीन सभासदांनी तर त्यांना रोटरीची विविध प्रकारची माहिती मिळेल. आत्ताच येत्या 24 ऑगस्टला मेंबरशिप सेमिनार आहे तर त्या सेमिनारला सुद्धा सगळ्यांनी हजर राहावे असं मी सर्वांना आवाहन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आता आमच्या क्लबचे मेंबरशिप डायरेक्टर रोटेरियन हरिभाऊ ठोंबरे हे आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार. दौंड रोटरी क्लबची आत्ताची संख्या 43 होती. त्या नवीन चालू वर्षामध्ये 14 मेंबरची आम्ही वाढ केलेली आहे. त्यामध्ये 7 महिला आहेत आणि 7 पुरुष आहेत आणि 2 मेंबर आमचे रिटेन्शनमध्ये आहेत त्या देखील महिला आहेत. आणि 40 वर्षाच्या खाली 2 महिला आणि 3 पुरुष अशी आमच्या क्लबची सध्याची ग्रोथ आहे. इथून पुढे आम्ही मेंबरशिप वाढवण्याकरता मेंबरशिप ड्राईव्ह पण घेतलेले आहेत आणि घेणार पण आहोत. त्यामध्ये आम्हाला नवीन मेंबर आणखी 5 ते 6 मिळण्याची दाट शक्यता आहे. आमचा तसा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. आमच्या या क्लब बुलेटिनचा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा USP आपण म्हणूया की आम्ही दर महिन्याला एका पुस्तकाचं परीक्षण सादर करत असतो. वाचन संस्कृती वाढण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या महिन्याचं पुस्तक परीक्षण सादर करीत आहेत अँड सुषमा इंगळे. गोल्डा एक अशांत वादळ. लेखिका वीणा गवाणकर. शालेय जीवनापासून राजकारणात स्वतःला झोकून देऊन झपाटल्यासारखं काम करून शेवटी इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्यापर्यंतचा गोल्डाचा प्रवास थक्क करणार आहे. एक उत्साही कार्यकर्ती ते धडाडीची पंतप्रधान हा गोल्डाचा लोकविलक्षण प्रवास वीणा गवाणकरांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या भाषेत परिणामकारकपणे मांडलाय. 3 मे 1898 साली जन्मलेली गोल्डा वयाच्या 16व्या वर्षापासून राजकारणात होती आणि 14 मे 1948 साली स्वतंत्र राष्ट्र स्थापन झाल्यानंतर इस्रायलला मान्यता मिळाल्यानंतर तब्बल 20-21 वर्षांनी 7 नोव्हेंबर 1969 साली गोल्डा इस्रायलची पंतप्रधान झाली. जगामध्ये गोल्डाच्या समकक्ष काळात आणखीही काही देशांमध्ये स्त्रिया पंतप्रधान झाल्या होत्या, जसं की भारत इंदिरा गांधी, सिरिमाओ भंडारनायके श्रीलंका आणि मार्गारेट थॅचर इंग्लंड. यामध्ये या तिघींना काही ना काही राजकीय पार्श्वभूमी होती, राजकीय वारसा होता. पण गोल्डा एकटीच अशी होती की ती सामान्य नव्हे तर अतिसामान्य घरातून आली होती.
सामान्य कार्यकर्ता ते नेता ते पंतप्रधान, हा तिचा प्रवास तिच्या नेतृत्व गुणांवरच झाला. तिची राष्ट्र निर्मिती मागची प्रामाणिक तळमळ, नंतर राष्ट्राच्या विकासासाठी तिने केलेल्या कष्टामागचे पारदर्शित्व हे असाधारणच आहे आणि म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. वीणा गवाणकरांनी हे अतिशय नेमक्या शब्दात मांडलंय. हे करताना त्यांनी कुठेही तिचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला नाही की तिच्या उणीवा झाकण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यामुळे आपल्याला गोल्डा जशी आहे तशी या पुस्तकातून उलगडत जाते आणि आपण त्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडतो. इस्रायल आणि गाझा पट्टी इथे आजही अस्थैर्य आणि अशांतता आहे. अशा वेळेस तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक आपल्याला मदत करतं. संधी मिळेल तेव्हा जरूर वाचा. धन्यवाद. ॲन्स कॉर्नर मध्ये श्रावण महिन्याची माहिती देत आहे रोटेरियन शैलजा लोणकर. आजच्या ॲन्स कॉर्नर मध्ये मी सध्या चालू असलेल्या श्रावण महिन्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. श्रावण मासी हर्ष मानसी. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव दिले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा व सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची परंपरा आहे. जसे प्रत्येक सोमवारी शंकराला वेगवेगळ्या धान्याच्या शिवामूठ वाहतात, मंगळवारी मंगळागौरी पूजन करून विविध पत्री व फुले वाहतात, शुक्रवारी ज्योतीचे पूजन, सवाष्ण, हळदी कुंकू, आदित्य रानुबाई यांचे पूजन, मारुती पूजन, अशा प्रकारे भक्ती, अध्यात्म आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा पावन महिना. व्रतवैकल्यामुळे आरोग्यवर्धन होते व निसर्गाचे संरक्षण देखील होते. निसर्ग चैतन्याने भरलेला असतो, सर्वत्र हिरवळ मनाला प्रसन्न करते. विविध सणांच्या रेलचेली जसे नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी, दहीहंडी, हरियाली तीज, शेतकरी बांधवांचा श्रावणी पोळा इत्यादी सणांमुळे एक नवचैतन्य निर्माण होतं. असा हा नवचैतन्याने विविध सणांनी नटलेला व उच्च हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारा श्रावण महिन्याचा आपण सर्वजण खूप आनंद घेऊयात. धन्यवाद. यानंतर या महिन्याचे वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरीज याबद्दलची माहिती देतील क्लबच्या सेक्रेटरी रोटेरियन प्रज्ञा राजपाठी. नमस्कार. ह्या महिन्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. तर प्रथम आहे अॅनेट समृद्धी राजूपाध्ये 5 ऑगस्ट, रोटेरियन राकेश अग्रवाल 13 ऑगस्ट, रोटेरियन प्रज्ञा राजूपाध्ये 14 ऑगस्ट, रोटेरियन डॉक्टर राजेश ताते 17 ऑगस्ट, रोटेरियन सुशील शहा 21 ऑगस्ट, रोटेरियन डॉक्टर विद्या साठे 24 ऑगस्ट व तसेच रोटेरियन इंद्रायणी पाचपुते 27 ऑगस्ट. व तसेच ह्या महिन्यात जे आपले प्रोजेक्ट आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. 15 ऑगस्टला आपलं हेल्थ चेकअप आहे स्वामी चिंचोलीला. 15 ऑगस्टला मेंबरशिप मीट पण आहे, त्याच दिवशी डिस्ट्रिक्टची टीम येणार आहे. तसेच 18 तारखेला टीचर्स ट्रेनिंग आहे आपली. 23 ऑगस्टला इंटरॅक्ट असेंब्ली आहे व 24 ऑगस्टला मेंबरशिप सेमिनार पुण्यामध्ये आहे व 24 ऑगस्टला त्याच दिवशी आपली दौंडची मॅरेथॉन आहे. त्याला जास्तीत जास्त रोटेरियन्स व इतर लोक दौंडकर जे बाहेरचे आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करावं ही सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. तर हे होतं आमचं ऑगस्ट महिन्याचं बुलेटिन. कसं वाटलं तुम्हाला? प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.